प्रिय विद्यार्थ्यांनो, यातला दुसरा प्रकार आहे तो आहे आज्ञार्थी वाक्य. पान क्रमांक 113 वर या, पेज नंबर 113. तर दुसरा प्रकार आहे आज्ञार्थी वाक्य. आता याची डेफिनेशन किंवा याची व्याख्या कशी असते बघा. ज्या वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून आज्ञा, आशीर्वाद, प्रार्थना, विनंती, उपदेश आणि सूचना या गोष्टींचा बोध होत असेल तर त्या वाक्याला आज्ञार्थी वाक्य म्हणतात. तर आज्ञा, आशीर्वाद, प्रार्थना, विनंती, उपदेश आणि सूचना या अशा गोष्टींचा जो बोध होत असेल तर त्याला आज्ञार्थी वाक्य असं म्हणतात. आता खाली त्यांनी उदाहरण दिलेलं आहे बघा. 1. ती खिडकी लावून घे. आज्ञा केलेली आहे, खिडकी लावायची आज्ञा केलेली आहे, म्हणून हे आज्ञार्थी वाक्य आहे. तुम्ही नक्की यशस्वी व्हाल, इथे आशीर्वाद दिलेला आहे. तू ज्या कामासाठी चाललेला आहे ते काम तुझं यशस्वी होऊ दे असं आपण म्हणतो, असा आशीर्वाद देतो. म्हणून तुम्ही नक्की यशस्वी व्हाल असं हे वाक्य आहे. त्यामुळे त्यात आशीर्वाद दिल्यामुळे हे आशीर्वादित वाक्य आहे. देवा मला सद्बुद्धी दे, ही देवाकडे प्रार्थना केलेली आहे म्हणून ती प्रार्थनार्थी वाक्य आहे. कृपया मला तुझे पुस्तक दे, रिक्वेस्ट केलेली आहे, विनंती केलेली आहे, म्हणून हे विनंती पूर्वक असं वाक्य आहे. पुढच्यामध्ये सांगितलेलं आहे विद्यार्थ्यांनो खूप मेहनत करा. विद्यार्थ्यांना उपदेश केलेला आहे. पोरांनो, विद्यार्थ्यांनो खूप मेहनत करा. इथे उपदेश केल्यामुळे हे उपदेशपर वाक्य आहे. इथे पादत्राणे ठेवू नयेत, तर इथे चप्पल तुम्ही ठेवू नका अशी सूचना, सक्त सूचना केल्यामुळे हे सूचनात्मक असं वाक्य आहे. याचप्रमाणे आणखी जर वाक्य तुम्हाला घ्यायची असतील तर ती अशी सांगता येतील. दररोज शाळेत जा. आता दररोज शाळेत जा, हे जा जे क्रियापद आहे त्याहून आपल्याला कळते की इथे आज्ञा केलेली आहे, म्हणून हे आज्ञार्थी वाक्य आहे. देवा मला चांगली बुद्धी दे रे, देवाकडे प्रार्थना केलेली आहे म्हणून हे प्रार्थनार्थी वाक्य आहे. कृपया मला पुस्तक दे, कृपया मला पुस्तक दे, कृपया मला वही दे, कृपा करून आवाज करू नका अशी ही विनंती केली असल्यामुळे ही विनंतीपर वाक्य आहे. मुलांनो खूप मेहनत करा, मुलांनो खूप अभ्यास करा, मुलांनो खूप कष्ट करा असा उपदेश केलेला आहे, म्हणून ही जी सगळी वाक्य आहेत ती उपदेशपर आहेत. तुम्हाला नक्की यश मिळेल, तुझ्या मनातल्या इच्छा पूर्ण होतील, तुझ्या ज्या ज्या काही गोष्टी तू योजलेल्या आहेत त्या पूर्ण होतील, अशा प्रकारचे आशीर्वाद दिलेले आहेत, म्हणून ही सर्व आशीर्वादित अशी वाक्य आहेत. येथे कचरा करू नये, येथे थुंकू नये, इथे घाण करू नये अशा प्रकारची सूचना केल्यामुळे ही जी सगळी 2-3 वाक्य मी सांगितली ती सगळी सूचनापर वाक्य आहेत. त्यामुळे ह्याची डेफिनेशन आपल्याला अशी सांगता येईल की ज्या वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून आज्ञा, आशीर्वाद, प्रार्थना, विनंती, उपदेश आणि सूचना या गोष्टीचा बोध होत असेल तर ती आज्ञार्थी वाक्य आहे. आता आज्ञार्थी वाक्यामध्ये एवढी सगळे हे भाग येऊ शकतात. तिसरा प्रकार आहे विद्यार्थी वाक्य. आता विद्यार्थी वाक्य म्हणजे त्याची डेफिनेशन अशी सांगता येईल. ज्या वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून विधी, आता विधी म्हणजे कुठलं कर्तव्य, शक्यता, योग्यता किंवा इच्छा या गोष्टींचा बोध होत असेल तर त्याला विद्यार्थी वाक्य म्हणतात. आता क्रियापदाच्या रूपावरून अनेक विधी असतात. आता हे विधी कोणते तर कर्तव्य, शक्यता, योग्यता, इच्छा अशा अनेक गोष्टींचा बोध होत असेल तर ते विद्यार्थी वाक्य होय. आता खाली उदाहरण दिलेले आहे. 1. परिसर स्वच्छ ठेवणे हे आपले कर्तव्य आहे, त्यामुळे हे कर्तव्यपर असं वाक्य आहे.
2. आज बहुतेक पाऊस पडेल. इथे शक्यता वर्तवलेली आहे, अंदाज वर्तवलेला आहे. शक्यता वर्तवली असल्यामुळे हे शक्यतापर वाक्य आहे. अंगी धैर्य असणाराच कठीण काम करू शकतो. इथे त्याची योग्यता सांगितलेली आहे, म्हणून ते योग्यतापर असं वाक्य आहे. आणि विद्यार्थ्यांनी वर्गात शांतता राखावी अशी इच्छा व्यक्त केलेली आहे, म्हणून ते इच्छापर असं वाक्य आहे. इथे आपल्याला आणखी वाक्य जर बघायची असतील तर ती आपल्याला अशी म्हणता येतील की विद्यार्थ्यांनी वर्गात शांतता राखावी अशी अपेक्षा व्यक्त केलेली आहे. दुसरं वाक्य आहे, वर्ग स्वच्छ ठेवणे हे आपले कर्तव्य आहे. आता इथे कर्तव्य दक्षता असल्यामुळे कर्तव्य दक्षता वाक्य आहे. बहुतेक पुढच्या आठवड्यात परीक्षा होतील अशी शक्यता वर्तवलेली आहे, म्हणून ते शक्यता पर वाक्य आहे. आणि आत्मविश्वास असणाराच विद्यार्थी यशस्वी होतो. इथे त्या विद्यार्थ्याची योग्यता असल्यामुळे ते योग्यतापर वाक्य आहे. अशा प्रकारे जर या प्रकाराची व्याख्या जर आपल्याला बघायची असेल तर ज्या वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून विधी म्हणजे कर्तव्य, शक्यता, योग्यता, इच्छा या गोष्टीचा बोध होत असेल तर त्याला विद्यार्थी वाक्य असे म्हणतात. चौथा प्रकार आहे संकेतार्थी वाक्य. आता संकेतार्थी वाक्याची व्याख्या बघा. ज्या वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून अमुक केले असते तर अमुक झाले असते अशी अट किंवा संकेत असा अर्थ निघत असेल तर त्यास संकेतार्थी वाक्य असे म्हणतात. तर आपण नेहमी म्हणतो ना आपण की अमुक केलं तर तमुक होईल, असं केलं तर तसं होईल, जर मी हे केलं तर ते झालं असतं. तर अशा प्रकारची जी वाक्य असतात ती नेहमी संकेतार्थी वाक्य असतात. उदाहरणार्थ, पाऊस पडला असता तर हवेत गारवा आला असता. तर हे वाक्य आहे, हे संकेतार्थी वाक्य आहे. मला जर सुट्टी मिळाली तर मी गावी येईन. जर तर हे सुद्धा तुमचं हे संकेतार्थी वाक्य आहे. जर मी चांगला अभ्यास केला तर मला चांगले गुण मिळतील. हे सुद्धा संकेतार्थी वाक्य आहे. तर अशा प्रकारचे संकेत जेव्हा सांगितले जातात तेव्हा त्या वाक्यांना संकेतार्थी वाक्य असे म्हणतात. तर काही वेळा असं पण असेल, जर तू नियमित अभ्यास केला तर नक्की पास होशील. हे जर वाक्य आहे, जर तर सांगितलेलं आहे, संकेत सांगितलेला आहे, शक्यता किंवा त्याला संकेतार्थी वाक्य असं म्हणतात. जर पाऊस पडला तर चांगले पीक येईल. इथे सुद्धा संकेत आहे, त्यामुळे हे संकेतार्थी वाक्य आहेत. तर अशा प्रकारची ही जर तर जेव्हा तेव्हा अशी ही जी संकेत तिथे असतात किंवा अट तिथे असते तेव्हा ती संकेतार्थी वाक्य होतात. म्हणून या संकेतार्थी वाक्याची व्याख्या जर करता येईल ती अशी आहे, ज्या वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून अमुक केले असते तर अमुक झाले असते किंवा जर मी हे केले असते तर ते झाले असते अशी अट किंवा संकेत असा अर्थ निघत असेल तर त्यास संकेतार्थी वाक्य असे म्हणतात. प्रिय विद्यार्थ्यांनो, खाली आता आपल्याला कृती दिलेल्या आहेत. त्या कृती तुम्हाला करायच्या आहेत, तरी सुद्धा आपण बघूया. इथे दोन जे प्रकार आहेत, आशयावरून आणि भावार्थावरून हा जो एक प्रकार आहे त्याच्या काही कृती दिलेल्या आहेत आणि दुसरा प्रकार जो आहे क्रियापदाच्या रूपावरून त्याच्या काही कृती दिलेल्या आहेत, त्या आपल्याला सोडवायच्या आहेत. बघा, एक कृती एक, खालील वाक्याच्या आशयानुसार कोणत्या प्रकारात मोडतात ते. आता याच्यातला जो पहिला आहे आशय आणि भावार्थ त्यावरून, एक, गोठ्यातील गाय हंबरते. आता इथे आपले विधानार्थी वाक्य आहे, प्रश्नार्थी वाक्य आणि उद्गारार्थी वाक्य आहे. कारण वाक्याच्या आशयावरून जे तीन प्रकार पडतात त्या तीन प्रकारामधलं पहिलं वाक्य कुठल्या प्रकारामध्ये मोडते? गोठ्यातील गाय हंबरते. इथे सरळ विधान केले असल्यामुळे हे विधानार्थी वाक्य आहे. दोन, श्रीमंत माणसाने श्रीमंतीचा गर्व करू नये. हे वाक्य सुद्धा विधानार्थी आहे, परंतु इथे नेगेटिव्ह नकार दिलेला आहे.
म्हणून विधानार्थी परंतु नकारार्थी वाक्य आहे. बरोबर आहे. श्रीमंत माणसाने श्रीमंतीचा गर्व करू नये हे नकारार्थी वाक्य आहे. किती सुंदर देखावा आहे हा. मी तुम्हाला सांगितलं होतं एक्सक्लेमेटरी चिन्ह आलेलं आहे, उद्गार चिन्ह आलेलं आहे, त्यामुळे हे सहज वाक्य पटकन आपल्याला ओळखता येतं. हे उद्गारार्थी वाक्य आहे. यावर्षी पाऊस खूप पडला. इथे क्वेश्चन मार्क पण नाही, इथे उद्गार चिन्ह पण नाही, सरळ वाक्य दिलं असल्यामुळे सरळ आपल्याला ओळखता येतं. हे विधानार्थी वाक्य आहे. 5वं आहे तुझा आवडता विषय कोणता आणि प्रश्नार्थी चिन्ह दिल्यामुळे सरळ तुम्हाला ते ओळखता येईल. हे प्रश्नार्थी वाक्य आहे. दुसरा भाग आहे तो क्रियापदाच्या रूपानुसार. क्रियापदाच्या रूपानुसार ही जी वाक्य आहेत ती तुम्हाला ओळखायला सांगितलेली आहेत. आता क्रियापदाच्या रूपावरून 4 प्रकार पडतात. एक स्वार्थी वाक्य, दुसरं आज्ञार्थी वाक्य, तिसरं विद्यार्थी वाक्य आणि चौथं संकेतार्थी वाक्य. आता इथे तुम्हाला ओळखायचं आहे. एक, प्रार्थनेसाठी रांगेत उभे राहा. आता इथे आज्ञा केलेली आहे तुम्हाला, त्यामुळे हे आज्ञार्थी वाक्य आहे. सरिताने अधिक मेहनत केली असती तर तिला उज्ज्वल यश मिळाले असते. आपण बघितलं, जर मी अमुक केलं तर तमुक होईल, जर मी हे केलं तर ते होईल, जेव्हा तेव्हा, अशा प्रकारची जी वाक्य येतात ती वाक्याची व्याख्या आहे संकेतार्थी वाक्यामध्ये हे मोडतात. तुम्ही बघा, वर व्याख्या दिलेली आहे, तुम्हाला ओळखता येईल. तर हे दुसरं जे वाक्य आहे ते जर तर इथे आल्यामुळे हे संकेतार्थी वाक्य आहे. विद्यार्थी कवायत करत आहेत. आता विद्यार्थी कवायत करत आहेत यावरून तुमच्या लक्षात येतं की इथे काळाचा बोध आपल्याला होतो आणि काळाचा बोध असलेलं वाक्य हे स्वार्थी वाक्य असतं. म्हणून 3 नंबरचं वाक्य हे स्वार्थी आहे. विद्यार्थ्यांनो सभागृहात गोंगाट करू नका. इथे आज्ञा दिलेली आहे, तुम्हाला आज्ञा केलेली आहे, त्यामुळे हे आज्ञार्थी वाक्य आहे. 5 नंबरचं वाक्य आहे क्रिकेटच्या सामन्यात आज भारत नक्की जिंकेल. आज जिंकेल असं म्हटलेलं आहे. इथे आपल्याला काळाचा बोध होतो आणि काळाचा बोध जर होत असेल तर ते स्वार्थी वाक्य असते. म्हणून हे 5 नंबरचं वाक्य स्वार्थी वाक्य हे स्वार्थी वाक्य आहे. तर इथे एकंदर हे प्रकार आपण बघितलेले आहेत. आता ह्याचा जो पुढचा भाग आहे वाक्य रूपांतर, ते आपण पुढच्या लेक्चरला पाहूया.